नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कधीकधी आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा आपल्याला वाटतं आपला आधार हरवला, आपला मार्गदर्शक दूर गेला. पण खरं सांगायचं तर तो दूर गेलेला नसतो, तो फक्त अदृश्य झालेला असतो. मंडळी, माघ कृष्ण प्रतिपदा ही तिथी अशीच आहे. हा केवळ एक धार्मिक दिवस नाही, तर गुरु शिष्य नात्याची अतिशय गूढ आणि विलक्षण अनुभूती आहे. याच दिवशी द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज लौकिक अर्थाने अदृश्य झाले आणि म्हणूनच हा दिवस श्री गुरु प्रतिपदा म्हणून श्रद्धेने साजरा केला जातो. श्री गुरुचरित्र सांगते की बहुधान्य संवत्सर, माघ मास, कृष्ण प्रतिपदा, बृहस्पती सिंह राशीत, सूर्य उत्तर दिशेला, शिशिर ऋतू, कुंभ संक्रमण असा अत्यंत शुभयोग त्या दिवशी होता. अशा मंगल मुहूर्तावर श्रीगुरूंनी आपल्या निजानंद स्थानाकडे आनंदाने प्रयाण केले. पण जाण्याआधी श्रीगुरूंनी भक्तांसाठी एक अमूल्य ठेवा ठेवला. श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका सेवेकरिता स्थापन करून ते कर्दळी वनात गुप्त झाले. या निर्गुण पादुका आजही एक अद्भुत रहस्य आहेत. त्यांना ठराविक असा आकार नाही. त्या कशापासून बनलेल्या आहेत हे कोणालाच माहीत नाही. म्हणूनच त्यांना निर्गुण पादुका असे म्हटले जाते. या पादुकांना पाण्याचा स्पर्श होत नाही. फक्त केशर व अत्तराचे लेपन केले जाते. ज्या भक्ताने मनापासून या पादुकांचे दर्शन घेतले त्याच्या मनात एक वेगळंच समाधान उतरतं. खरं तर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे कधीच आपल्याला सोडून गेले नाहीत. औदुंबर येथे त्यांनी विमल पादुका स्थापन केल्या. नृसिंहवाडी येथे मनोहर पादुका ठेवून 12 वर्ष लीला केल्या आणि शेवटी गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून अदृश्य झाले. श्री गुरुचरित्रात स्वतः स्वामी महाराज सांगतात की जो कोणी भक्त मनोभावे पादुकांची पूजा करील त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. म्हणूनच आजही लाखो भक्त पादुकांमध्ये गुरूंचे साक्षात स्वरूप पाहतात. निजानंद गमनाच्या वेळी श्रीगुरूंनी शिष्यांना अत्यंत प्रेमाने समजावले, आमचा वियोग झाला असे समजू नका. गाणगापुरात आम्ही सदैव आहोतच. आणि त्याचवेळी त्यांनी एक चिन्ह सांगितले, 4 पुष्पप्रसाद. हे पुष्प म्हणजे गुरूंच्या अस्तित्वाची साक्ष होती. म्हणूनच श्री गुरु प्रतिपदा हा श्रद्धेचा आणि गुरुकृपेचा दिवस आहे. या दिवशी गुरुपादुकांची पूजा, गुरु नामस्मरण आणि गुरुचरित्र वाचन केल्यास मन स्थिर होतं आणि जीवनाला नवी दिशा मिळते. कारण ध्यानाचं, पूजेचं, मंत्राचं आणि मोक्षाचं मूळ हे गुरुच आहेत. आजही जो भक्त गाणगापुरात श्रद्धेने नतमस्तक होतो त्याला हे जाणवतं की गुरु अदृश्य झाले आहेत पण अनुपस्थित नाहीत. श्री नृसिंह सरस्वती महाराजांची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर नेहमीच राहो हीच श्रीचरणी प्रार्थना. तर मंडळी, जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. गुरुकृपेचा एखादा अनुभव तुमच्याकडे असेल तर तो कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा संदेश इतर गुरुभक्तांपर्यंत पोहोचावा म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व अशाच अर्थपूर्ण, भक्तिभावपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.